सांगली महानगरपालिकेच्या मागील बाजूस नागरिकांची ये-जा आणि वाहन पार्किंगसाठी वापरल्या जाणाऱ्या परिसरात सांडपाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. या ठिकाणी अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांना नाक मुठीत धरून ये-जा करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या इमारतीजवळच प्राथमिक शाळा असून शाळेत ये-जा करण्यासाठी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना याच मार्गाचा वापर करावा लागतो. त्यामुळे सांडपाणी, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा थेट परिणाम शाळकरी विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. लहान मुलांना दररोज याच अस्वच्छ परिसरातून जावे लागत असल्याने पालकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. महानगरपालिकेच्या इमारतीच्या भिंतींवर स्वच्छ भारत, इकडे तिकडे थुंकू नका, रोगराई पसरवू नका, एक पाऊल स्वच्छतेकडे अशा स्वच्छतेच्या जनजागृती करणाऱ्या घोषणा लिहिलेल्या आहेत. मात्र याच महानगरपालिकेच्या दारात अस्वच्छतेचे चित्र पाहायला मिळत असल्याने स्वच्छतेच्या संदेशांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होण्याबरोबरच डास आणि रोगराईचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थी दररोज या मार्गावरून ये-जा करत असल्याने प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. स्वच्छतेचे संदेश केवळ भिंतीवर न राहता त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात दिसणे गरजेचे आहे. महानगरपालिका प्रशासनाने तातडीने या परिसराची पाहणी करून सांडपाण्याचा निचरा करावा, परिसराची स्वच्छता करावी आणि शाळकरी विद्यार्थी, शिक्षक तसेच नागरिकांना दुर्गंधी व अस्वच्छतेपासून दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.